नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मँगोचा सीझन संपण्याआधी तुम्ही हे अशा पद्धतीचे कोकोनट मँगो लड्डू करून नक्की बघा. कारण ही रेसिपी अगदी मस्त होते, छान होते आणि मँगोच्या सीझनमध्येच ही अशी रेसिपी केली जाते आणि खाल्ली जाते. तर मी त्यासाठी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने एक मँगो घेतलेला आहे आणि या मँगोचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि ही जी रेसिपी आहे ना, ती फक्त 10 ते 12 मिनटामध्ये तयार होते. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता मँगोचा पल्प मी काढून घेतलेला आहे. मिक्सरमध्ये आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इकडे मी पॅनसुद्धा ठेवलेला आहे बघा. यामध्ये जे खोबरं असतं ना, सुकं खोबरं, ते मी घेतलेलं आहे. म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरंसुद्धा या जागी घेऊ शकता. तर अशा पद्धतीने बघा, जे हे खोबरं आहे ते मी पॅनवरती छान असं भाजून घेत आहे. 1-2-3 मिनटं याला मी छान असं भाजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं लालसर दिसत आहे. तर हे खोबरं आपलं छान भाजलेलं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे मोजकं साहित्य. तर 2 वाटी खोबऱ्यासाठी मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेली आहे. आणि जे आपण आंबा होता ना, तो मिक्सरला फिरवून घेतलेला तो यामध्ये टाकायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्सचर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आंबा टाकल्यामुळे याला कलर किती छान असा आलेला आहे. आपण कोणताही आर्टिफिशियल कलर यामध्ये वापरलेला नाही आहे. बघा किती मस्त असा हा मँगोचा कलर आलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, यामधलं जे दूध आपण टाकलेलं होतं ना, तर हे दुधाचं म्हणजे सत्व म्हणजे दूध यामध्ये राहणार नाही असं आटवून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे गोडसाठी. तर तुम्ही यामध्ये साखरेचा वापरसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने बघा, मी अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेणार आहे. आणि हे लाडू अगदी सोपे आहेत, 10 ते 15 मिनटात बनवू शकता. तर यामध्ये बघा टेस्ट येण्यासाठी मी थोडीशी वेलची पूड ॲड केलेली आहे आणि यालासुद्धा मिक्स करून घेत आहे. तर दूध जे आपण घातलेलं होतं, तर त्याच्यामुळं काय होतं, आपले लाडूसुद्धा छान होतात. पण काय होतं, दूध आपण घातल्यामुळं ना हे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत. तर फ्रीजमध्ये तुम्ही हे 10 ते 12 दिवस लाडू ठेवून खाऊ शकता. खूप छान होतात, मस्त होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, हे मी छान असं यामधलं दुधाचं प्रमाण सगळं आटवून घेतलेलं आहे. आणि आता हे बॅटर आपलं लाडू करायला तयार झालेलं आहे. बघा अशा पद्धतीने मी पळीच्या साह्याने बघा, उलटणीच्या साह्याने छान असं दाबून बघत आहे. यामध्ये असं पानसर पाणी असं दिसत नाही आहे, म्हणजे हे तयार झालेलं आहे. हातावर घ्यायचं आहे थोडंसं आणि अशा पद्धतीने आपल्याला बघा गोळा करून बघायचा आहे. गोळा तयार झालेला आहे म्हणजे हे लाडू करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे. याला थंड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे लाडू मी वळवून घेत आहे. एका वाटीमध्ये मी अशा पद्धतीने हे जे खोबरं आहे ना घेतलेलं आहे, म्हणजे त्याला कसं वरून छान असं कोटिंग लावलं ना की लाडूसुद्धा दिसायला छान वाटतो आणि आकर्षक दिसतो. म्हणून मी हे वरून याला खोबरं लावलेलं आहे. तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मस्त असे लाडू मी करून घेत आहेत आणि दिसायलासुद्धा आकर्षक आहेत. तर या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही हे लाडू करून खाऊ शकता. खूप मस्त होतात, छान होतात. आणि अशा जर छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक लाडू बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. किती मस्त हा लाडू तयार झालेला आहे आणि याचा कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे. बघा किती मस्त असा हा कलर आलेला आहे आणि अगदी मार्केटसारखा हा लाडू तयार होतो. घरच्या घरी कमीत कमी वेळेमध्ये 10 ते 12 मिनटात हा लाडू तयार होतो. तर अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट टाईम भेटूया. थँक्यू.